नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की विना अनुदानित आणि अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडर म्हणजे काय. काय आहे एक्झॅक्टली फरक अनुदानित आणि विना अनुदानित एलपीजी गॅस मध्ये ते आपण बघणार आहोत. इकडे सामान्यतः सरकार सर्वसामान्य जनतेला एखादी जीवनावश्यक वस्तू त्या वस्तूच्या बाजारभावाने न देता कमी भावाने देते, तेव्हा त्याला मराठीत अनुदान आणि इंग्रजीमध्ये सबसिडी असे म्हणतात. आता आपण एक उदाहरण घेऊया एलपीजी गॅस सिलेंडरचे. समजा एक घरगुती गॅस सिलेंडर आपल्याला बाजार भावाने 700 ते 800 रुपयाला मिळतो, परंतु सरकार जर तो आपल्याला 400 रुपयाने देत असेल तर त्या सिलेंडरवर आपणास सरकारकडून साधारणतः 300 ते 400 रुपये अनुदान मिळाले असे समजावे. सोपे आहे. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आपण वर्षाला साधारणतः किती सिलेंडर वापरू शकतो. ह्याचं उत्तर असं आहे की आपण वर्षाला हवे तेवढे गॅस सिलेंडर वापरू शकतो, परंतु सरकार साधारणतः प्रत्येक एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकास, म्हणजे ज्याच्या नावाने खातं आहे, सरासरी वर्षाला 9 ते 12 सिलेंडर या हिशोबाने अनुदान देते. म्हणजे 9 ते 12 या सिलेंडर पर्यंत आपल्याला अनुदान आहे आणि त्याच्यावर आपण जेवढे एलपीजी गॅस सिलेंडर वापरू ते विना अनुदानित असते. म्हणजे साधारणतः जो काही बाजारभाव असेल त्या बाजारभावाने आपल्याला ते खरेदी करायला लागते.